शेड्यूल बांधल्यानंतर मला माझे पॉड्स आणि पॉवर बँक मिळालेली आहे. लेटर पण मिळालेलं आहे. चला आता सुरू करूया. हॅलो हॅलो एक्सक्यूज मी. हॅलो 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 MSJ डुकलर्स. का MSJ डुकलर्सचं ऑफिस हेच आहे ना? MSJ डुकलर्स नाही सर, MSJ डेव्हलपर्स. तुम्ही कोण? आम्ही कॉमेडीचे डेव्हलपर. जिथे पंच नसतो तिथे आम्ही कॉमेडी डेव्हलप करतो. अच्छा. आणि आमच्या सोबत एखादा माट असेल तर त्याची पण कॉमेडी आम्ही डेव्हलप करतो. चला करा डेव्हलप, मी येतो. काम आहे नाही नाही असं नाही. खरं कशाला मग आगाऊपणा करताय? मुद्द्यावर या हो, मुद्द्यावर या. नमस्कार, मी ओंकार राऊत. आपण आहात MSJ डेव्हलपर्स अँड एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये. स्वर्गाचं दार तुमच्या घरी. हे घ्या हे घ्या, बसा 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 बस ना बाळा, बस बस बस. नाव काय तुमचं साहेब? मी सेक्सी प्रभाकर मोर. नाव काय म्हणाला तुमचं? मी सेक्सी प्रभाकर. नमस्कार, मी यांची बायको चिकनी रसिका मोरे. आणि मी जगातला सगळ्यात सुंदर मुलगा दत्तू. सुंदर तू? दत्तू तेच ते काय आहे? काय मी कुठेतरी ऐकलंय की लहान मुलांना कुरूप म्हटलं ना की लय वाईट वाटतं. पण कुरूप म्हणजे सुंदर असं आम्ही त्याला सांगितलेलं. काय समजलं? तुमचा मुलगा काय? बरं हरकत नाही, हरकत नाही. बसा बसा. मला सांगा, तुम्ही घर बघायला आला तिथे? नाही, तुम्हाला बघायला आलोय. वासाडी पडली तुमच्या तोंडावर. घर विकायला काढली मग घरच बघायला येणार ना. कसं बोलता सुद्धा टारके? व्हायलंटच झाले ते. सवय आता अंका. मी सांगतोय तुमका. त्याचं काय, आज रविवार होतो ना, तर मी अंका बोलले जेवणाक आपण सुकटाचा करूया, बाजारात जाऊन सुकट घेऊन या. तर सुकट आणू गेलेल ना, तर सुकट जे कागदात बांधलेला त्याच्यावर तुमची जाहिरात होती. ती मला आवडली, म्हटलं तुम्ही पण बघा, अंका आवडली म्हणून तुमका भेटू गेलं. वा वा, क्या बात. म्हणजे सुकटाच्या कागदावर तुम्हाला हरकत नाही, हरकत नाही, हरकत नाही. आमच्याकडे 101 घरं आहेत. कुठली हवं आहे तुम्हाला सांगा. 101 नको, एकच पाहिजे. कॉमेडीचे डेव्हलपर आहात तुम्ही म्हणजे एकदम. बापरे, तसं नाही म्हणायचं मला. म्हणजे तुम्हाला कुठलं घर हवं आहे, कसं घर हवं आहे तुम्हाला? म्हणजे आम्हाला स्वर्गाचं दार असलेलं घर द्या. म्हणजे आम्ही पाप करायला मोकले. काय समजलं? या नाईस वन मोरे. म्हणजे आमच्याकडे अशीच घरं आहे जसे वाटेल की स्वर्गाचं दारच उघडणार आहे आता. 1 BHK, 2 BHK, 3 BHK, ड्युप्लेक्स, स्टुडिओ अपार्टमेंट. तुम्हाला कसं हवंय सांगा, कुठलं हवंय? ना आमका त्यातला काय नको. आमका फक्त एक आतली खोली, एक बाहेरची खोली, एक किचन आणि संडास बाथरूम कॉमन बाहेर असला ना तरी चालेल. नाही पण त्याची चावी आमका देऊ कोई. रात्री अपरात्री दुसऱ्याच्या घरी जायचं आमका जाऊचा. आता आमका जमूचा. मी काय म्हणतो, दत्तूला सेपरेट खोली नको. कशा गुगा कोंबड्यांचा कसा करताला? कोंबड्या झाकूक आमका एक खोलीला. आणि शेण्या कुठं थापणार आहे? त्याचं काय नाही, दरवाजाच्या बाहेरची भिंत ना त्याच्यावर थापूचा. उन्हान सुकतली. आपण गुरांचा काय आहे, गुरांसाठी आमका एक खोली. ऐका ऐका ऐका, ही सोसायटी आहे, रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे. इथे तुम्ही असं शेण्या बिण्या नाही थापू शकत. अहो का अलाउड नाहीये तसं. तुम्ही गाय कोंबड्या बिंबड्या असं नाही पाळू शकत या बिल्डिंग मध्ये, कळलं का? नाही पाळू शकत. तुम्ही मांजर पाळा ना, कुत्रा पाळा, मासे पाळा. हा ते चालेल. कुत्रा अंडी देतो. कुत्रा सकाळी आम्हाला डबल आमलेट खायची सवय ना ती गाना. आणि ती छोटी छोटी जे मासे असतात त्याचा कालवण बरा होता काय? ते कधी खाऊक नाही ना. पापलेटा वगैरेची. आणि आम्ही म्हणजे हे सगळं प्राणी ना शौक म्हणून पालत नाही. आम्हाला गरज म्हणून आम्ही पाळताव का नाही. म्हणजे गुरेढोरा बांधायची कुठे? ऐका, तुम्हाला अंड्यांची गरज आहे ना, अंडी दूध काय मासे वगैरे. जनरल स्टोर्स असणारे खाली बिल्डिंगच्या. काही काळजी करू नका, फोन करायचं, घरपोच डिलिव्हरी. म्हणजे अच्छा डायरेक्ट येणार? डायरेक्ट येणार. म्हणजे गुरेढोरा पाळायची गरज नाही. नाही गुरेढोरा पाळायची गरज नाही. अरे बाळा, तुला कसं घर हवंय सांग मला. ना भिंतीला कान लावलं ना की पलीकडचं सगळं ऐकायला आलं पाहिजे, असं घर पाहिजे.
काय संस्कार आहे नाही, संस्कार दाखला नाही. त्याचा मित्र आहे ना, त्याच्यावर दिवसभर त्याला बोलावं लागतं. अच्छा तसं ते काय असं बोलतात तुम्ही? आपल्या बिल्डिंग मध्ये त्याची गरजच नाही. इंटरकॉम असणार, फ्री फोन करायचा, बोलायचं त्याच्याशी. फोन असणार. मी तुम्हाला सांगतो, आपला जो प्रोजेक्ट आहे म्हणजे आपली जी बिल्डिंग बनणार आहे ती 60 माळ्याची आहे. तुम्हाला कुठल्या माळ्यावर तुम्हाला घर हवंय मला सांगा. हे माग खालच्या 1-2 मजल्यावरच द्या. असं मिरची कोथिंबीर आणून सारखा जाऊचा लागता ना, वर खाली कुठे करत घर काय मी 60व्या माल्यावर घेऊया. मला कसं आकाश सगळं निरभ राहतं बघायचं आहे का नाही. आणि रोज रात्री दारू पिऊन झाल्यावर कसे येतालास घरी? चढून वर येताला 60 मजले जमता तुमका? हल्ली 5 मजले चढले ना तरी दमछाक होता त्यांची. 5 मजले. पण त्यांच्याकडे जिम असेल ना, व्यायाम करीन का नाही मी? जिम आहे ना, व्यायामशाला आहे ना. म्हणजे कसं मी व्यायाम करून असा सक्षम होईन काय समजलं तुम्ही जिमला जातालास. तुमका सांगतय मागे एकदा हे गेले होते व्यायाम शाळेत, मुदगल असतात काय तर उचलू गेले नंतर गपचूप घरी इले आणि डायरेक्ट बाथरूमात घुसले. अंघोळ केल्यानी आणि पहिल्यांदा स्वतःचे कपडे स्वतः धुतल्यानी वाळत घातल्यानी आणि नंतर चादरीत जाऊन ना मुसमुसत होते, रडी होते गपचूप वाटते जिम करत. वसाडी पडली तोंड हा सगळं इथे सांगायची गरज आहे मग काय सांगूक नको, जिमचा बाता उगाच मारत असते. म्हणजे कसं मी व्यायाम केला ना की मी असं कसा अँड्रॉइड सारखा होईन का नाही. कोणासारखा? अँड्रॉइड सारखी बॉडी कमवायची ना मला. अर्नॉल्ड सारखी. तोच काय अँड्रॉइड सारखी हरकत नाही. जिम आहे सगळ्यांसाठी, जिम फ्री आहे म्हणजे राहतात त्यांच्यासाठी जिम फ्री आहे. मी काय म्हणतो काय ते स्विमिंग पूल असणार आहे ना? स्विमिंग पूल असणार आहे ना. अच्छा नक्की ना? हो नक्की स्विमिंग पूल आहे. मग मी काय म्हणतो हे बघा, हे इथे त्या स्विमिंगच्या बाजूला बघा या बिकनीवर 2 बायका आहेत. त्या किती वाजता पेवायला येतात? त्या कशाला पवायला येतील? नाही काय ऍडव्हर्टिजमेंट मधल्या आहेत त्या आपल्या बिल्डिंग मध्ये पवायला नाही येणार आहेत. ऍड आहे फक्त. ती रशियन बायका काय येतील आपल्याकडे पोहायला मला कळत नाहीये. म्हणजे त्या पेवायला येणार ना? नाही येणार मोरे पोहायला. काय प्रश्न विचारताय तुम्ही? मग काय झाली माझी आहे त्याच्यात? आई मी जाऊ काय पोहायला? नाही पेवायला जा. तुला वासाड्या खेकडा समजून बाहेर काढते भाजून घाती. जा बाळा, माका पण जाऊचा पेऊ. अरे जा बाई, सगळ्यांनी जा. बिल्डिंग बनू दे, ते स्विमिंग पूल बनू दे, जा काय ते सगळ्यांनी पवायला. तुम्हाला घर घ्यायचंय ना. तुम्ही प्लीज. तो माणूस ना असंच करतो. माका सांगा कसं आहे, घराचं पैसा आहे ना ते माझे वडील देतले. अच्छा हो, मी एकुलती एक असं आहे ना. काही बुक पण आणलेलं आहे. कुठलं? अरे बुक आणलेलं, चेकबुक आणलेलं आहे तुम्ही? अरे यार, मग हे आधी सांगायचं होतं की नाही? तुम्ही असं फालतूच्या हे बघा, मला असं वाटतं तुमच्या ज्या सोयी आहे म्हणजे तुम्हाला जे हवं आहे त्याच्यानुसार मी तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही कार्पेट एरिया 700 स्क्वेअर फीट असेल असा फ्लॅट बघा. बरोबर. आणि बिल्टअप 1000 असणार आहे. 1000? हा नको मग 1000 स्क्वेअर फीट आम्हाला काय. बरं ठीक आहे, मग तुम्हाला किती स्क्वेअर फीटचा हवा आहे सांगा, तसं आपण बघूया. आम्हाला 4 स्क्वेअर फीट द्या. 4 आम्ही 3 असो ना, एक एक्स्ट्राच आहे. अहो 4 स्क्वेअर फीट म्हणजे मोरे 1 2 3 4 एवढंच आहे. कसं करणार? हा हॉल, हा किचन, हा बेडरूम, आणि हे काय करणार आहे तुम्ही? अहो तुम्ही द्या तरी. असं नसतं. तुम्ही द्या आणि 2 वर्षांना तिकडे फिरकू नका. मी 400 स्क्वेअर फीट कसं करतो तर बघा काय समजलं. कसं करणार? बाजूच्याचा बाथरूम आहे ना, तुम्ही अर्ध माझ्यात घेणार. इकडचं किचन आहे तर मी अर्ध माझ्यात घेणार. आणि जिना आहे ना तिथं 2 बेडरूम करणार. कितीचा वेळ जातोय? आमच्याकडे गावाकडे असाच असतं नाही काय? हो, आम्ही बांध आहे का नाही, बांध शेतावरचा असा पोखरीत आत नाही आणि ती जवळ आतमध्ये लागायचं. गाव आहे तुमचं, हे गाव आहे तुमचं. चिडू नका. चिडत नाहीये मी. काय अक्कल नसल्यासारखं बोलताय तुम्ही. काहीतरी आर्किटेक्टनी बांधलेली बिल्डिंग आहे, कृपया करून काहीतरी तोडफोड करू नका तिकडे घर घेतल्यावर. अरे इथे पार्किंग मध्ये जरासरी जागा शिरली तर ते बोंबाबोंब करतात. तुम्ही त्यांचं किचन आणि बेडरूम हिसकावून घेणार आहात काय? ते तुम्हाला घर घ्यायचं आहे का? व्हायचं करू नका. घ्यायचं आहे की नाही ते सांगा. पैशाची तुझ्याशी यार, पैशाची अरेंजमेंट काय केली आहे तुम्ही? पैसे कसे देणार आहात? लोनचं कसं करणार आहात? काय एवढा काय नाही, कैरीच्या बारीक बारीक फोडी करायच्या, मीठ मसालो हळद असं सगळं काचेच्या बरणीत टाकायचं. बरणी अशी घट्ट लावून ठेवायची, 6 महिन्यांनी उघडायची. यात जाऊन बस. काय आहे? बस ह्याच्यात जाऊन बस. टाकतो बाहेर.
मूर्ख कोण आहात तुम्ही? केला होतास ना हा विनोद आधी? केला होतास ना? काय झालं हा विनोद केल्यानंतर? 2 महिने शो बंद झाला होता. सर्व्हिस गेली नाहीये तुझी अजून. करिअरची भ्रूणहत्या करतेस तू बाई. प्लीज थांब थांब. मूर्ख कुठली, जरा तरी सिरियस व्हा यार. काय केलं? काय केलं? काय आता तुम्हीच म्हटलं ना सिरियस व्हा म्हणून. मला नाही करायचं यार. मला नाही करायचं. हैता चालता. हैता पारंपरिक विनोद तुमका चालतो. हसू नका. नाही ते करू नका. नाही ते सिरियस व्हा. नाही ते काय चाललंय इथे मोरे? घर घ्यायचंय ना तुम्हाला? त्याबद्दल बोला ना यार. नाही मुद्द्यावर येऊया लगेच येऊया. मुद्द्यावर मला सांगा, तुम्ही पैसे कसे देणार आहात घराचे? पैसे कसे भरणार आहात? अकाउंट आहे बँकेत? बँकेत गेलायत कधी? हो जातो ना. ते पेन बांधलेली असतात ना रशीने, ती काढून विकूची ना. त्याचा बिझनेस आहे माझा. त्या टाचण्या असतात ना, टाचण्या त्या मी चोरून आणतो का नाही? ते मला वाटतं ना, घे बाय माझी अशी लिंबाला टोचायला, त्यासाठी घेऊन येतो. आणि ते चेकबुक आहे ना, ते मीच चोरून आणलं. दत्तूने आणल्या नाही. हे चोरलेलं चोरलेलं म्हणजे कोण? ए जे जगदाळे. कोण ए जे जगदाळे? माहित नाही. त्यांना चोरून आणलं, त्याला विचारा. अरे चोरून आणलेलं? अरे तुम्ही एक काम करा, तुम्ही त्याच्यावर हवा तेवढा आकडा टाका आणि आम्हाला एकदा घर देऊन टाका. अरे हवा तेवढा आकडा टाका म्हणजे सही नाही लागणार या चेकवर, मूर्ख माणसांनो. ते आम्ही करतो एवढं काय? अरे तुम्ही करा. आणि पेन्सिलनी कराल सही? पेन्सिलनी कराल? माका पेन्सिल. आणि तुमची सही नाही चालणार, जगदाळ्यांची सही. चोरलाय तुम्ही चेकबुक. अरे भीती नाही का वाटत तुम्हाला? टेन्शन नाही. 1 कोटीचं घर कसं घेणार होतं तुम्ही? काय काय काय? 1 कोटीचं घर कसं घेणार होतात? बाय म्हणजे पहिल्यांदा एवढं आकडो ऐकलो. तुम्ही जाहिरातीत काय म्हटलं होतात? 1000 रुपयात घर बुक करा. आम काढला 1000 रुपयाचं घर. म्हणून आम्ही घेऊ किलो. तुझ्या बापाने दिला काय 1000 रुपयात घर? मुंबईत 1000 रुपयात घर दिला? 1000 रुपयात फक्त बुक करू शकतो आपण. बाकी पूर्ण पेमेंट करावं लागतं नंतर. निघा चला. मग ह्याच्यात काय होणार ना? अरे ह्याच्यात काहीच होणार नाहीये. निघा तुम्ही. निघा. माझा वेळ फुकट घालवलात यार. चला दुसऱ्या बँकेत जाऊ. दुसऱ्या बँकेत जाताय तुम्ही. चला निघा. निघा.